आळंदी ते पंढरपूर दिंडीमध्ये पायी चालत असताना एका ठिकाणी आमचा ठेपा होता. ठेपा म्हणजे मुक्काम. एका ठिकाणी मुक्काम होता आमचा. 2 म्हाताऱ्या होत्या सोबत. आता दोन्ही म्हाताऱ्या अशा होत्या, रात्रीचा मुक्काम त्या ज्या ठिकाणी होता, एक म्हातारी इकडून सांगायला लागली, म्हणे दीदी आज आपला मुक्काम स्मशानात आहे बरं, ते बघा म्हणे समोर चिता पेटलेली आहे. दुसरी म्हातारी म्हणे घाबरू नका, पण ना आजची शनी अमावस्या आहे म्हणे. आता मला सांगून दोन्ही म्हाताऱ्या गेल्या झोपून. आता एवढं यांनी सांगितल्यावर मला कसली झोप येते बरं, स्मशानात मुक्काम आहे म्हटल्यावर. डोळे बंद केले की शनी अमावस्या आठवायची, डोळे उघडले की ती पेटलेली चिता दिसायची. कसली झोप येते. पण म्हाताऱ्या मात्र गाढ झोपून गेल्या. बरं झोपल्या तर झोपल्या, गप्प झोपावं की नाही, दोघी घोरायला लागल्या. इकडची म्हातारी म्हणे आता इकडची न घोरलं तर घोरलं, इकडची न तरी शांत झोपावं की नाही. ती म्हटली हे यांचं बराच वेळ चाललं. आता माझं काय झालं असेल हे तुम्ही समजून घ्या. म्हणून काही लोक सरळ झोपतही नाही, घोरतात तर असे घोरतात महाराज. घोरणाऱ्याचं रात्री रेकॉर्डिंग करा आणि सकाळी त्याला ऐकवा. आम्ही असंच करतो. माझ्याजवळ यावेळेस माझ्यासोबत कोणी आलं नाही, माझ्यासोबत लेडीज असते. आणि कोणी घोरलं की रात्रीला रेकॉर्डिंग करायचं आणि सकाळी ऐकवायचं. काही लोक असले घोरतात महाराज, काही विचारू नका. म्हणून निद्रेचं ज्ञान कोणाला द्यावं लागत नाही. काही लोक घरी झोपतात आणि इथेही आल्यावर झोपतात. भय भीती प्रत्येकाच्या मनामध्ये शास्त्राने 9 प्रकारचे भय सांगितलेले आहे. भोगे रोग भयम कुले च्युती भयम वितेन्द्रुपाला भयम माने दैन्य भयम बले रिपु भयम रूपे जराया भयम शास्त्रे वाद भयम तपेन्द्रियम काये कृतांताद् भयम सर्व वस्तु भयान्विता भुवि तणा वैराग्यमेवा भयम भोगे रोग भयम. भोग्याला रोगाचं भय आहे महाराज. ज्या माणसाच्या जीवनामध्ये भोग उपलब्ध आहे त्याला रोगाचं भय आहे. जो साखरेचं पोतं विकत घेऊ शकतो त्याला खाण्याचीच परवानगी त्या ठिकाणी नसते. घरी साखरेच्या गोण्याच्या गोण्या भरून असतात, पण डॉक्टर साहेबांनी सांगितलं असतं खायचं नाही. त्याच वारकरी बाबाच्या अंगणामध्ये पंक्ती बसलेल्या असतात. एक एक वारकरी 40-40 जिलेब्या दाबून दाबून खातो. पण घरमालकाच्या ताटात ताक आणि त्याच्यामध्ये भाकर चुरून चुरून तो खात असतो. कारण डॉक्टर साहेबांनी सांगितलं असतं मरेपर्यंत जगायचं असेल तर जिलेबीच्या भानगडीत पडायचं नाही. पण काही लोक त्याच्याही पेक्षा हुशार असतात. ते म्हणतात जीव जाओ पण जिलेबी खाऊ. काही लोक तर एवढे विचित्र आहेत महाराज. पंक्तीमध्ये मंत्र म्हणायचा असतो ना, श्लोक म्हणायचा असतो, बरोबर त्या जिलेबीकडे बघतात आणि त्या जिलेबीकडे बघून बघून म्हणतात सदा सर्वदा योग तुझा घडावा. जिलेबीचा तुझे कारणी देह माझा पडावा. म्हणजे जिलेबी खाता खाता माझा जीव जावा, एवढा योग जीवनामध्ये जिलेबी खाण्याचा घडावा. ते जिलेबी कडे बघून बघून म्हणतात. परंतु भोग्याला रोगाचं भय आहे महाराज. भोगे रोग भयम. सर्व पंचपक्वान्न ताटाच्या समोर असतात, सर्व पंचपक्वान्न उपलब्ध असतात, पण खाता येत नाही. आम्ही काही वेगळे नाही, मी पण त्यामधलीच आहे बरं. सगळं उपलब्ध आहे. आंबट खाल्लं तर घशाला त्रास, जास्त गोड खाल्लं तर वजन वाढतं, जास्त जेवलं तर इथं बसणं होत नाही. सगळे पथ्य पाडावे लागतात. भोगे रोग भयम. भोग्याला रोगाचं भय.
कुले च्युती भयम, कुल वाणाला अधपतनाचं भय आहे महाराज. ऊंचे गिरी से गिरे तो एकही बार, चरित्र गिरी से गिरे तो गिरे जन्म हजार. एखादा उंच पर्वतावरून खाली पडला त्याचा एक जन्म वायाला जाईल, पण जो चरित्ररूपी पर्वतावरून पडला अनेक जन्म गेले तरी सुधारणा नाही. इंद्रा पडली भगे, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाडा भजनाचा. कुलवनाला अधपतनाचं भय आहे महाराज. भोगे रोग भयम कुले च्युती भयम, वित्तेंद्रुपालाद भयम. धनवानाला राजाचं भय आहे. म्हणून ज्या वेळेला 500 आणि 1000च्या नोटा बंद झाल्या होत्या त्यावेळेला इथं बसल्यापैकी कोणालाच टेन्शन नव्हतं. ज्याच्या घरी दिवाण भरून पैसा आहे, ज्याच्या घरी अन्नधान्यानं कोट्या न भरता पैशानं कोट्या भरलेल्या आहे, अशा लोकांना भीती होती. राजाला जर कळालं की आपल्या घरी ब्लॅक मनी आहे, काळा धन, काळं धन आपल्या घरी आहे, हे जर राजाला कळालं तर आपल्याला राजा आपल्या घरी येईल, आपली धन संपत्ती जप्त करेल ना आपल्याला कडी फोडायला जैलात जावं लागेल. म्हणून काळं धन ज्याच्याकडे होतं त्याला भीती होती, महाराज कळेल का राजाला, नेईल का माझी संपत्ती. पण एक लक्षात ठेवा, ते काळं धन आपल्याकडे नव्हतं, पण एक काळं धन इथे बसलेल्या प्रत्येकाजवळ या ठिकाणी आहे. तुम्ही म्हणाल असं कोणतं धन आहे, ते धन सांगू तुम्हाला कोणतं आहे. काळं धन, धन तो हमारा भी काला है, धन तो हमारा भी काला है, लेकिन उसका नाम गोपाला है. आमच्याकडे पण काळं धन आहे, पण त्याचं नाव आहे भगवान कृष्ण. आजही वृंदावनामध्ये जर आपण गेलात तर बाकी बिहारी लालजीच्या मंदिरामध्ये जा, काळे कुट्ट आहे भगवंत, तरी सुद्धा पुजारी एक क्षण बघू देत नाही, लगेच पडदा लावून घेतात. हमारे सावरे को किसी की नजर ना लग जाए. म्हणून काळं स्वरूप जरी भगवान परमात्म्याचं आहे तरी त्या काळ्याच्या चरणावर अवघा जग लोटांगण घालतं. तो पंढरीचा पांडुरंग आहे महाराज. काळा जरी असेल दिसायला तरी अवघ्या विश्वाला ज्याने स्वतःच्या प्रेमामध्ये पाडलं, अवघ्या विश्वाला स्वतः मोहून टाकलं, तो भगवान परमात्मा काळा जरी आहे पण आपल्या हृदयामध्ये प्रत्येकाच्या या ठिकाणी विराजमान आहे. काळा धन जो आहे, सरकारला जर कळालं आपल्या घरी धन आहे तर सरकार त्या धनाला जप्त करतं. कुले च्युती भयम, वित्तेंद्रुपालाद भयम. माने दैन्य भयम, मानानं जीवन जगणाऱ्याला दारिद्र्याचं भय. एखादी व्यक्ती गरिबीच्या परिस्थितीतून श्रीमंत झालेली कधीही चांगली महाराज, परंतु भरपूर श्रीमंती ज्या व्यक्तीकडे आहे, दुर्भाग्याने जर त्याला गरीब व्हावं लागलं, दुर्भाग्याने जर गरिबी त्याच्या जीवनामध्ये आली आणि दुसऱ्याच्या दारात जर त्याला काही मागायला जावं लागलं तर मग ते दुःख त्याला मरणापेक्षाही त्या ठिकाणी भयंकर असतं. माने दैन्य भयम, मानानं जीवन जगणाऱ्याला दारिद्र्याचं भय आहे महाराज. दारिद्र्याचं भय जीवनामध्ये. बले रिपू भयम, बलवानाला शत्रूचं भय जीवनामध्ये. कितीही गाजलेला दिल्लीचा पैलवान असला तरी पुढच्या शत्रूचं भय हे त्याला आहेच. रूपे जराया भयम, रूपवाणाला म्हातारपणाचं भय आहे. या स्वरूपाला कितीही सांभाळण्याचा प्रयत्न करा, एक ना एक दिवस हे स्वरूप त्या ठिकाणी जाणार आहे. समर्थ रामदास स्वामी फार गोड वर्णन करतात. अलंकार स्थानी तनु साजवितो, मना दर्पणी पाहुनी रंजवितो. कडे जडे सरपणी रूप तेरे, हरे कृष्ण हा मंत्र सोपा जपारे. जय जय रघुवीर समर्थ. अलंकार स्थानी तनु सजवितो, मना दर्पणी पाहुनी रंजवितो. कळे जडे सरपणी रूप तेरे, हरे कृष्ण हा मंत्र सोपा जपारी. या स्वरूपाला कितीही सांभाळण्याचा प्रयत्न करा. आरशाच्या समोरून 1000 वेळा गेल्यावर 1000 वेळा आरशात बघा, पण हे स्वरूप एक ना एक दिवस जाणार आहे. आज स्वतःच्या सौंदर्यावर सुद्धा अभिमान करायचा नाही.
एक काळ असा होता ज्या काळामध्ये आपले आई वडील सुद्धा सुंदर दिसत होते. काळाचा ओघाने म्हातारपण आलं, ते सौंदर्य कमी झालं. आज आपण सुंदर दिसतोय असं जर आपल्याला वाटतं तर आपल्याला बनवणारा श्याम सुंदर किती सुंदर असेल, ती भगवती जगदंबा राजराजेश्वरी ती किती सुंदर असेल महाराज. आपण जर सुंदर आहोत तर ती किती सुंदर असेल. टीव्हीवर अनेक ॲडव्हर्टाईज दाखवल्या जातात. फेअर अँड लवली लगाओ, 7 दिनों में निखार पाओ. हे सगळे मूर्ख बनवण्याचे धंदे आहेत. 7 दिवसात नाही, 7 जन्म घेतले तरी निखार येणार नाही. मागा आम्ही प्रॅक्टिकल केलं. एका म्हशीला आम्ही 6 महिने फेअर अँड लवली लावली. किती महिने? 6 महिने. म्हैस अजूनही गोरी झाली, उलट काळी काळी चमकायला लागली. म्हणून फेअर अँड लवली लावा, मेकअप करा, फाउंडेशन लावा, नाहीतर पार्लरमध्ये जाऊन काही करा, चेहरा पांढरा दिसेल पण गोरा होणार नाही. जे आपलं ओरिजिनल सौंदर्य आहे ते कधीच बदलणार नाही, ते बदलताच येणार नाही. टीव्हीमध्ये ॲडव्हर्टाईज दाखवली जाते, त्वचा आणखी उजळेल संतूर संतूर. संतूरचा ट्रॅक्टर लावा हवं तर, काही फरक पडणार नाही. जे कोणतं रूप भगवान परमात्मेने आपल्याला दिलेलं आहे, काळं असो, गोरं असो, सावळं असो, चाफावर्णी असो, श्यामवर्णी असो, कुठलाही रंग असेल तर तो शाश्वत आहे. काहीही केलं तरी तो रंग बदलणार नाही, तो बदलू शकत नाही महाराज. कारण माऊलीने उदाहरण दिलेलं आहे. काल लाटीचे लिहिले न मोडेगा काही केले, काळे गोरे पणा धुतले फिटो ललाटीचे लिहिले. माणसाच्या कपाळावर जे काही लिहिलेलं असतं ते आपल्याला बदलता येत नाही. ललाटीचे लिहिले न मोडेगा काही केले. उदाहरण देतात माऊली, काळे गोरे पण धुतले फिटो नेने. जो कोणता रंग देवाने दिलेला आहे. आता प्रश्न जर पडला रंग कोणता चांगला आहे, लाल चांगला आहे, पिवळा चांगला आहे, हिरवा आहे, निळा आहे, जांभळा आहे, मोरपंखी आहे, भगवा आहे, कोणता रंग चांगला आहे? तर खरं सांगू तुम्हाला, ज्या रंगाने अवघं आयुष्य घडवलं, ज्या रंगात जगातले सगळे रंग मिसळून गेले, तो पांडुरंग जगातला सर्वात चांगला रंग आहे. लक्षात घ्या, तो श्रीरंग जगातला सर्वात चांगला रंग आहे. आजही पंढरपूरला लोक जातात ना, संपूर्ण भारतभरामध्ये केवळ पंढरपुरातच भगवंताच्या चरणावर डोकं ठेवून दर्शन घेता येतं. आधी ही परंपरा जगन्नाथपुरीला पण होती म्हणतात, पण काही काळाने ती परंपरा बंद झाली. आज तुम्ही जगतात कुठल्याही मंदिरात जा, असा लांबून नमस्कार करावा लागतो. फक्त पांडुरंगाच्याच मंदिरात पायावर डोकं ठेवून दर्शन घेता येतं. त्याचे पायी घाला मिठी, मोल नेघे जगजेठी, भाव एकासाठी खांदा वाहे आपुलिया. विटेवर उभा राहिलाय तो पंढरीचा पांडुरंग. कुणासाठी आला महाराज? पुंडलिकासाठी आला. पुंडलिकाची भेटी परब्रह्म आले का? पुंडलिकाने असं काय केलं की पांडुरंगाला यावं लागलं? पुंडलिकाने दुसरं काही केलं नाही. सुरुवातीला पत्नीच्या सांगण्यावरून आईवडिलांना लाथा मारून घराच्या बाहेर काढलं पुंडलिकाने. आणि ज्या वेळेला एक दिवस कुक्कुट स्वामींचं दर्शन झालं, आणि कुक्कुट स्वामींचं दर्शन झाल्याच्या नंतर पाहतात तर आश्रमामध्ये साक्षात गंगा, यमुना, सरस्वती आश्रमाची स्वच्छता करताना दिसल्या, देवी देवता स्वच्छ करताना दिसल्या. तेव्हा कुक्कुट स्वामीला विचारलं की तुम्ही असं काय तप करता, काय भगवंताचं चिंतन करता की साक्षात देव तुमचा आश्रम साफ करायला येतो? पुंडलिका, अरे दुसरं काही नाही करत बाबा मी. असं काय करता महाराज तुम्ही? दुसरं काही नाही करत पुंडलिका, फक्त आई वडिलांची मी सेवा करतो. आणि ज्या वेळेला हे सांगितलं ना की जगातले सगळे तीर्थ जर कुठे असेल तर ते आई वडिलांच्या चरणावरती आहे, हे जेव्हा पुंडलिकाला कळालं, पश्चाताप झाला आणि ढसा ढसा रडायला लागला पुंडलिक. आणि सगळीकडे शोधायला लागला आई वडील कुठे आहेत. ज्या वेळेला आई वडील भेटले, डोळ्यांनी नेत्रांनी आंधळे झालेले होते महाराज. पुंडलिकाने घरी आणला आई वडिलांना आणि रात्र दिवस पुंडलिक आई वडिलांची सेवा करायला लागला.
आणि त्या पुंडलिकासाठी, त्या पुंडलिकाच्या सेवेला प्रसन्न होऊन साक्षात पंढरीचा पांडुरंग त्या ठिकाणी ज्या वेळेला आला, आवाज दिला पुंडलिका, लक्ष देत नाही. अरे पुंडलिका, तरी लक्ष देत नाही. शेवटी विचारलं कोण आहे? म्हणे अरे मी पंढरीचा पांडुरंग आहे. कशाला आलास? तुला दर्शन द्यायला आलोय. म्हणे मला दर्शनाची गरज नाही, आई वडिलांची सेवा करतोय मी. म्हणे थांबतो मी थोड्या वेळ, आणखी काही वेळ उभा राहतो. म्हणे ठीक आहे, पण सध्या माझी सेवा पूर्ण झाल्याशिवाय मी तुझ्याकडे बघणारही नाही. पांडुरंगाकडे पाहिलंही नाही महाराज पुंडलिकाने. मग काय केलं? सुरुवातीला पंढरीचा पांडुरंग सरळ उभा होता. पुंडलिकाने वीट घेतली, अशी वीट फेकली आणि सांगितलं या विटेवर उभा राहा. सुरुवातीला पंढरीचा पांडुरंग सरळ उभा होता. पण तुम्हाला माहिती आहे, जास्त थकल्यावर माणसाचे हात सरळ कुठं जातात? कमरीवर. माणूस थकला की पहिल्यांदा एक हात जातो कमरेचा आधार घेऊन, मग दुसरा हात जातो. पांडुरंगाचे तेच झालं महाराज. सुरुवातीला सरळ उभा होता पांडुरंग, परंतु दमून गेला. एवढी सेवा करायला लागला पुंडलिक की युगे 28 विटेवरी उभा. पुंडलिकासाठी 28 युग पंढरीचा राया विटेवर उभा झाला महाराज. 28 युग त्या ठिकाणी उभा राहिला. तुम्ही म्हणाल युग तर 4च आहे, सत्य, त्रेता, द्वापार आणि कली. मग 28 युग कसा काही उभा राहिला पंढरीचा पांडुरंग? 4 युग जरी असले तरी 4 युग संपले की पुन्हा ते 4 चालू होतात. जसं कलियुग आहे, कलियुग संपलं की पुन्हा सत्ययुग येणार आहे. असे 28 युग पंढरीचा पांडुरंग पुंडलिकासाठी उभा राहिला महाराज. आजही संतांचा गजर करत असताना पांडुरंगाचं नाव नंतर आहे, तुकोबारायांचं नाव नंतर आहे, ज्ञानोबारायांचं नाव नंतर आहे. सुरुवातीला काय म्हणतो आपण? पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. पांडुरंगाचं नाव नंतर, ज्ञानोबारायांचं नाव नंतर, पण पहिले पुंडलिक वरदा. पुंडलिकासाठी पांडुरंग आला. नवे नवे महाराज, एका वेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाली. तिचं नाव कान्होपात्रा. एका वेशेची मुलगी होती. एकदा एका व्यक्तीने तिच्याकडे पाहिलं आणि तिचा पाठलाग करायला लागला. आईचं तर आयुष्य असंच निघून गेलं होतं, परंतु ती वेश्या जरी असेल तरी तिला वाटत नाही की आपली मुलगी पण अशीच व्हावी. तिला वाटलं आपलं जे झालं ते झालं, उभं आयुष्य निघून गेलं, परंतु आपली मुलगी मात्र सात्विक प्रवृत्तीची त्या ठिकाणी असावी. ज्या वेळेला त्या मुलीकडे कुदृष्टीने कोणी पाहिलं, ती मुलगी धावत धावत गेली पंढरीच्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये आणि पांडुरंगाच्या चरणावर मिठी मारली. देवा, हे शरीर, हे आयुष्य तुझ्या चरणाशी लीन करते, परंतु या संसाराची कुदृष्टी माझ्यावर मी पडू देणार नाही. धावत गेली महाराज कान्होपात्रा. रडायला लागली पांडुरंगाच्या चरणाला मिठी मारून. पांडुरंगा, अरे माझ्या आईचं आयुष्य असं वाया गेलं. कदाचित तिची दुर्गती तशी असेल, तिच्या भाग्यामध्ये तसं काही असेल, पण पांडुरंगा, हे असलं वाईट कृत्य मला माझ्या जीवनामध्ये करायचं नाही. मला या वाईट प्रवृत्तीच्या समाजाच्या दृष्टीने त्या ठिकाणी राहायचं नाही. तुझ्या चरणावर मी मरण पत्करेल, पण हे असल्या वाईट लोकांकडे मला जायचं नाही. रडायला लागली कान्होपात्रा पांडुरंगाच्या चरणावर मिठी मारून आणि आपला देह सोडून टाकला महाराज कान्होपात्रेने पांडुरंगाच्या चरणावर. काय आश्चर्य! पांडुरंगाची भक्ती केली. आज आपल्याला वाटतं की भगवान परमात्मा कोणाला जवळ करतो, कोणाला नाही जवळ करत ते विचारा. एका वेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाली. जागा कुठं? मंदिरात दिली. आजही पांडुरंगाच्या दर्शनाच्या आधी कान्होपात्रेचं दर्शन घ्यावं लागतं. पंढरपूरला जेव्हा तुम्ही जाल, राऊडामध्ये कान्होपात्राचं झाड आहे. त्या कान्होपात्राच्या झाडाला अशी मिठी मारावी लागते आणि तिथंच पांडुरंगाचं दर्शन खरं महाराज होतं. म्हणून आपला जन्म कोणत्या जातीत झाला, कोणत्या धर्मात झाला, कोणत्या पंथात, कोणत्या संप्रदायामध्ये आपण, हे महत्त्वाचं नाही. आपल्या अंतःकरणामध्ये भगवान परमात्म्याविषयी तळमळ किती आहे हे जास्त महत्त्वाचं आहे.